हॅलो माय यंग फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी तुमचे सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आपण आज होप इज द थिंग विथ फेदर्स ही पोएम वाचलेली आहे. त्याचं पुढचं पाठ करूया. त्याच्यामध्ये काही एक्सरसाइजेस सुटलेले आहेत ते बघूया. आज आपण ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम हे कसं लिहायचं हे सुद्धा बघूया. तर चला पाहू आपण होप इज द थिंग विथ फेदर्स. तर पोएम आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये समजलेलीच आहे पूर्ण. त्याच्यामध्ये होप म्हणजे की आशा हिला एका पक्षीसारखं दर्शवलं गेलंय. पर्सॉनिफिकेशनचा एक एक्झाम्पल आहे ही पोएम. कारण की होपला जे आहे बर्ड सारखं म्हटलं गेलंय, ज्याला की फेदर्स आहे, पंख आहे. आता याच्या आणि काही गोष्टी आहेत इम्पॉर्टंट जे की आपण आज बघूया. जसं की फर्स्ट ऑफ ऑल आपण जेव्हा ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहितो त्याच्यात काय काय लिहितो. पोएटचं नाव, तर पोएटेसचं नाव तुम्ही लिहाले की कोणीही लिहिलंय. पोएमचं नाव काय आहे, पोएटेसचं नाव काय आहे. त्याच्यानंतर की ह्याच्यात किती स्टॅन्झाज आहे. 3 stanzas, there are 3 stanzas in the poem. आणि त्याच्याबरोबरच की each stanza has 4 lines, म्हणजे की प्रत्येक स्टॅन्झामध्ये 4 लाईन्स आहे. रायमिंग स्कीम ती कशी काय आहे याची, रायमिंग स्कीम कशी असते, जसं की हे आहे होप इज द थिंग विथ फेदर्स. तर इथे आहे आपण लास्ट वर्ड पाहतो नेहमी रायमिंग स्कीम बघताना. तर लास्ट वर्ड आहे फेदर्स, सेकंड लाईन मध्ये लास्ट वर्ड आहे सोल, फर्स्ट लाईन मध्ये हमेशा आपण ए टाकतो. तर ए मग बी आणि त्याच्यानंतर थर्ड लाईन बघूया आपण वर्ड्स. तर फेदर्स वर्ड्स हे एकासारखं राईम करतं म्हणून इथे परत ए येईल आणि सोल ऑल हे एकासारखं साऊंड करतं तर बी येईल. तर म्हणून ह्याचं काय झालं, ए बी हा रायमिंग स्कीम आहे. आपण कुठेही बघून बघूया. सेकंड स्टॅन्झा जरी बघितला आपण तरी पहा, हर्ड मध्ये ए, स्टॉर्म बी, बर्ड. आता हर्ड बर्ड एकासारखं साऊंड करतंय तर हे परत ए येऊन जाईल आणि स्टॉर्म वॉर्म एकासारखं साऊंड होत आहे तर इथे बी येईल. तर कसं बघतात तुम्हाला आज कळून गेलं, ए बी अशा प्रकारे याचं रायमिंग स्कीम आहे. रायमिंग वर्ड्स तुम्हाला कळूनच गेले, हर्ड बर्ड, स्टॉर्म वॉर्म, लँड. आता थर्ड मध्ये असं नाहीये बरं. थर्ड मध्ये बघा लँड, सी, एक्स्ट्रीमिटी, मी. तर ए आहे आणि मग बी, सी एक्स्ट्रीमिटी आणि मी तिने एकासारखे आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांमध्ये वेगवेगळं आहे. तर या काही गोष्टी असतात जे की आपण बघतो. ह्याच्याबरोबरच आपण जेव्हा ऍप्रिसिएशन लिहू तर त्याच्यात हेही लिहावं लागेल की पर्सॉनिफिकेशनचा हा एक एक्झाम्पल आहे. तुम्ही पुढे बघायला जेव्हा मी सांगेन तुम्हाला की कसं लिहायचंय. आता बघा इथे मॅच द फॉलोइंग इंग्लिश वर्कशॉप मध्ये. तर ह्याला कसं करायचं, फर्स्ट वर्ड आहे तुमचा होप. होप ह्याच्यातनं कशात जाईल अच्छा, इकडे एक वस्तू आणि बघा तुम्ही, इकडे आहे 1 2 3 4 5 वर्ड्स दिले आहेत आणि इकडे किती आहे 1 2 3 4 5 6. तर म्हणजे की एक इथे कोणता तरी जो लाईन आहे, फ्रेज आहे तो एक्स्ट्राचा आहे. तर ते आपण बघूया. होप हे काय आहे, इथून ना बर्ड आहे. तर फर्स्ट एफ, होप इज अ बर्ड, होप बर्ड. सेकंड काय आहे, गेल, स्टॉर्म. तर गेल किंवा स्टॉर्म काय असतं, टफेस्ट टाइम्स इन लाईफ, त्याच्या पुढेच लिहिलेलं आहे. तर सेकंडचं बी, टू बी, वनचं एफ, टूचं बी. थर्ड आहे कीप वॉर्म. कीप वॉर्मचं मिनिंग काय झालं, कीप वॉर्मचा अर्थ आहे प्रोव्हाइड कम्फर्ट, म्हणजे की कुणाला कम्फर्ट देणं, कुणाला आराम देणं, कीप वॉर्म. फोर्थ आहे चिलेस्ट लँड. चिलेस्ट लँडचा अर्थ काय, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, हा त्याचा अर्थ झाला. बघा इथे लिहिला आहे चिलेस्ट लँड, हिअर इट मीन्स द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टॅन्सेस, म्हणजे की इथे याचा अर्थ आहे की जे सगळ्यात जास्त कठीण ज्या परिस्थित्या असतात त्याचा अर्थ आहे चिलेस्ट लँड. तर चिलेस्ट लँडचा काय अर्थ झाला, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. फोर्थचं ए. आणि अशाच प्रकारे फिफ्थ लास्ट आहे अक्रम. क्रम काय असतं, क्रमचं आहे अ व्हेरी स्मॉल बिट, म्हणजे अगदी जरासा, कणभर. ठीक आहे ना. लास्ट लाईन तुम्ही जर वाचा परत से, काय लिहिलं होतं, इट आस्क्ड येट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड क्रम ऑफ, म्हणजे की एक्स्ट्रीम टाइम्स मध्ये, टफेस्ट टाइम्स मध्ये. एक्स्ट्रीमिटीचा अर्थ काय दिलाय, हिअर इट मीन्स द वर्स्ट ऑफ द सिच्युएशन्स, म्हणजे की खूप वाईट सिच्युएशन जे असतात त्याच्यातही तिने माझ्याशी होपनी, आशेने माझ्याशी कणभर सुद्धा मागितलेलं नाहीये. तर अशा प्रकारचं हे पाहिलं. त्याचा जो एक्स्ट्रा जो वर्ड आहे, एक्स्ट्रा सेंटेन्स तो कोणता आहे, अ नेस्ट इन द ट्री, हा जो आहे हा एक्स्ट्राचा आहे. बाकी सर्व मी तुम्हाला सांगितलेले आहे. नेक्स्ट बघा, यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ईच लाईन. तुम्हाला इथे एक गोष्ट मी परत सांगून दो की हे जे पोएम्स वगैरे असतात, पोएम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे एक्सरसाइज येतील. जेव्हा एक्झाम तुम्ही द्याले, परीक्षेमध्ये सुद्धा असे एक्सरसाइज येतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा पॅराग्राफ देऊन देतील
आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला देतील की या शब्दाचा अर्थ काय किंवा काय, म्हणून जे सांगते त्याला तुम्ही नीट प्रकारे ऐका आणि समजायचा प्रयत्न करा. तर हे असे सगळे एक्सरसाइज तुमच्या एक्झाम्स मध्ये येतात. वर्ब हे फारच महत्वाचं आहे, जे क्रिया असतात आणि ह्याच्याशी रिलेटेड एक्सरसाइज तर अगदी येतातच. 2-2 मार्क्सचे सही पण ते येतात आणि ते महत्वाचे असतात. होप इज द थिंग विथ फेदर्स. पहिलं त्याने दिली लाईन, यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब. तुम्हाला ही पोएम तर माहितीच आहे, तुम्ही पाहून करू शकता, पण इथे पहा, दॅट पर्च इन द स्कूल. तर जर तुम्ही पोएम वाचाल तर काय लिहिलंय, दॅट पर्चेज, ES लागलाय इथे. काय लागलंय, ES, दॅट पर्चेज इन द स्कूल. म्हणजे हे ES लागलंय म्हणजे की हे काय आहे, हे प्रेझेंट टेन्सचं आहे. ठीक आहे ना. दॅट पर्चेज इन द सोल अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. बरं का. तर ह्याच्यात ES लागलं, ह्याच्यात S लागलं आणि अँड नेव्हर स्टॉप्स एट ऑल, ह्याच्यामध्ये S लागलं. अशा प्रकारे हा जो प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ईच लाईन आहे, हे अशा प्रकारे तुम्ही कराले. तुमच्याकडे जर पोयम आली अशी आणि ह्याच्यात एक्सरसाइज आली तर तुम्हाला हे असं करायचं, दॅट पर्चेज इन द सोल, सिंग्स द ट्यून, स्टॉप्स एट ऑल. सगळ्यांमध्ये ह्याच्यात ES आणि या दोन्हीमध्ये S लावायचं आहे. अशा प्रकारे हे एक्सरसाइज होईल. आता बघा, ही जी एक्सरसाइज होती ही आपण आपल्या मागच्या सेशन्स मध्ये पूर्ण केलेली आहे. ही कसली होती, पटकन ओळखून सांगा. तर मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याशी रिलेटेड आहे. येस, व्हेरी गुड, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हची ही एक्सरसाइज आहे. आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये ह्यांना काय म्हणतात, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट, याला काय म्हणतात, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, याला म्हणतात डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. येस, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. जसं की हे पहिला जो शब्द आहे तो काय आहे, सगळ्यांमध्ये जो पहिला शब्द आहे तो आहे पॉझिटिव्ह डिग्री. सेकंड जो आहे ER वाला आहे तो कंपॅरेटिव्ह, म्हणजे जेव्हा दोन वस्तूंचं आपण कंपॅरिझन करतो. आणि थर्ड जो हायेस्ट, जो स्वीटेस्ट, हायेस्ट, तो काय आहे, सुपरलेटिव्ह. याचा यूज पण सांगू तुम्हाला कसा असतो. जेव्हा फास्ट आपण म्हणतो तर सेंटेन्स मध्ये सपोज मी यूज करू की माय सिस्टर रन्स व्हेरी फास्ट, म्हणजे माझी बहीण खूप तेज धावते, खूप जोराने धावते. ठीक आहे ना. फास्ट, रन्स व्हेरी फास्ट म्हणजे धावते खूप तेज. तर इथे ती कोणाची कंपॅरिझन नाही, ती एक नॉर्मल सेंटेन्स आहे, ती तेज धावते. आणि फास्टर, फास्टरचं होईल तर कसं होईल, माय ब्रदर रन्स फास्टर देन माय सिस्टर, म्हणजे माझा भाऊ माझ्या बहिणीपेक्षा जास्त तेज धावतो. कळलं का. तर आता ह्याच्यात मी काय करते, भावा आणि बहिणीचं कंपॅरिझन करते. ओके. आणि मग त्याच्यानंतर थर्ड वर्ड काय येईल, ते फास्टेस्ट. बट माय नेबर रन्स द फास्टेस्ट, म्हणजे माझा जो पडोशी आहे, जो माझा नेबर शेजारी राहतो, तो सगळ्यात जास्त तेज धावतो. तर अशा प्रकारे त्याच्यात म्हणजे त्याच्याशी कोणाची कंपॅरिझन नाही, तो सगळ्यात सुपरलेटिव्ह, ह्याला म्हणून सुपरलेटिव्ह म्हणतात, की सगळ्यात जो आहे तेज आहे तो. तर अशा प्रकारे ह्यांचं जो आहे यूजही मी तुम्हाला सांगितलं की कसं करायचं. ह्याच्यात आपण सिम्पल ER-EST लावले होते या वर्ड्स मध्ये. सेकंड मध्ये आपण R आणि EST R आणि EST लावलं होतं. आणि थर्ड जर बघाल तर वायचा यूज होता, जो की आपण वाय हटवून मग IER आणि IEST हे लावलं होतं. हे सगळं तुमच्या एक्झामच्या रिलेटेड आहे. यांना नीट प्रकारे वाचा आणि समजायचा प्रयत्न करा. अशाच प्रकारे हा जो होता क्वेश्चन, आपण हाही करून चुकलेलो होतो, फ्रेजेस आणि लाईन्सचा. तर हे सगळे आता आपण जितके आहेत हे करून चुकलेलो आहोत. लँग्वेज स्टडी मध्ये पर्सॉनिफिकेशन आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये वाचूनच चुकलो की काय असतं, की जेव्हा कोणत्याही इनएनिमेट ऑब्जेक्ट्सला, म्हणजे लाईफलेस जे गोष्टी असतात, आयडिया असतं कोणतं आपल्या मनातलं, जसं की ह्या पोएमध्ये काय, होप, होप हा एक आयडिया आहे ना, आपल्या मनातलं फिलिंग आहे. तर इमोशन आहे आपल्या कोणत्या, त्यांना आपण जिती जागती वस्तू सारखं त्याला पोर्ट्रे करतो, जेव्हा जसं की याच्यात आशेला एक पक्षी दाखवलाय, तर अशा प्रकारे तेव्हा पर्सॉनिफिकेशन त्याला म्हणतात. तर आता ह्याचं आपण ऍप्रिसिएशन पाहू पोयमचा, की तो कसा लिहायचा आहे. पोयमचा ऍप्रिसिएशन पार्ट बघूया. हा फार महत्वाचा असतो, कारण की हा तुम्हाला एक्झाम्स मध्ये येतो. ऍप्रिसिएशन, राईट द ऍप्रिसिएशन ऑफ द पोयम. आणि अशा प्रकारे तुम्हाला पोयमचं नाव देऊन विचारलं जातं. ह्याच्यात पहा, मी या प्रकारे लिहिलंय, तुम्ही चाहे तर डायरेक्टली लिहू शकता, तसा हा प्रकार चांगला आहे. कारण की ह्याच्यामध्ये काय, तुम्ही जसं हे रेड मध्ये जे मी लिहिले आहेत, हे काय आहेत, ह्याचे हे हेडिंग्स देऊन दिल्या, म्हणजे जो चेक करतो ना त्यालाही तुरंत कळतं आणि तुम्हाला लर्न करायला सुद्धा आसान राहील. जेव्हा तुम्ही पाठ कराल तर तुम्हाला खूप इझी राहील लर्न करायला, की हे आपले हे आहे, ह्याच्या आत आपल्याला जे आहे ह्याच्यात लिहायचं आहे. तर चला बघा आपण कसं लिहायचं. टायटल, फर्स्ट ऑफ ऑल टायटल, शीर्षक काय, होप इज द थिंग विथ फेदर्स. तर शीर्षक लिहून दिलं पोएट. ठीक आहे. त्याच्यात पोएटेस आहे, द पोएटेस ऑफ द पोएम इज एमिली डिकिन्सन.
जर याच्यात पोएट असतं तर आपण डायरेक्टही लिहू शकत होतो, पण इथे पोएटेस आहे तर आपण पूर्ण असं लाईनीत लिहू शकतो, एक 1 लाईन मध्ये आन्सर. थीम, सेंट्रल आयडिया, म्हणजे ह्याचा मुख्य थीम काय आहे, कशावरती ही पोयम आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द रोल प्लेड बाय होप इन आवर लाईफ. म्हणजे ह्याचा जो केंद्रबिंदू आहे या कवितेचा, तो हे आहे की होप, आशेचा आपल्या जीवनामध्ये महत्व, त्याचा जो रोल आहे तो काय आहे. अकॉर्डिंग टू द पोएटेस, होप द लिटिल बर्ड दॅट नेस्ट्स इन आवर सोल कीप्स अस गोइंग. तर म्हणजे की पोएटेस जी कवयित्री आहे तिच्या हिशोबे जी होप आहे, आशा आहे, एक लहानसं पक्षी आहे जे की आपल्या सोलमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये राहतं, तिथे त्यांनी घर केलेलं आहे आणि कीप्स अस गोइंग इवन इन द मोस्ट डिफिकल्ट ऑफ टाइम्स अँड डिमांड्स नथिंग इन रिटर्न. तर आणि ते काय करतं, जे पक्षी आहे, आपल्याला किती पण वर्स्ट सिच्युएशन असे, खराब से खराब टाइम असे, खूप वाईट परिस्थिती असे, आपल्याला कीप्स ऑन गोइंग म्हणजे आपल्याला पुढे पुढे वाढवत राहतं. ही जी आशा असते, आशा आपल्या मनात असते, तर आपण सगळं विसरून पुढे वाढतो अँड डिमांड्स नथिंग इन रिटर्न, आणि आपल्याशी काही सुद्धा परतीत मागत नाही. राईम स्कीम काय आहे पहा. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 2 स्टॅन्झाज इज एबी एबी, म्हटलं तर तुम्हाला एबी एबी, आणि वेअर एज इन द थर्ड स्टॅन्झा इट इज ए बी बी बी. आपण बघितलं होतं की तिसऱ्या स्टॅन्झामध्ये ते डिफरंट होतं, फर्स्ट लाईन डिफरंट होती आणि बाकीचे तिन्ही एकासारख्या होत्या, म्हणून ए बी बी बी. हे आपल्याला हे लक्षात ठेवून हे लिहावं लागतं. स्पेशल फीचर्स म्हणजे काही अनेक महत्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला सांगायच्या आहेत. तर दिस पोएम इज फुल ऑफ इम्प्लाइड मिनिंग्स. म्हणजे की या पोएम मध्ये जर तुम्ही पहा, इम्प्लाइड मिनिंग्स म्हणजे की नुसत्या अशा गोष्टी दिलेल्या आहेत, पण आपण त्याचा अर्थ काढतो. अर्थ जेव्हा काढतोय आपण त्याच्यातनं, एका वर्ड मधनं, एका वाक्यामधनं, तर त्याला म्हणतात इम्प्लाइड मिनिंग्स. इट टेल्स यू द इम्पॉर्टन्स ऑफ होप. या कवितेत तुम्हाला आशेचं महत्व कळतं. अँड हेल्प्स यू टू सर्व्हाइव्ह इन एनी डिफिकल्ट डेज और ओकेजन. आणि अशाच प्रकारे तुमची मदत करतं, किती पण जे आहे डिफिकल्ट, कठीण से कठीण परिस्थिती असो, दिवस असो, ते त्यातनं तुम्हाला निघाय करता जे आहे ते मदत करतं. ते या पोएमचं हे. आणि इम्प्लाइड मिनिंग्स खूप सारे आहे, की म्हणजे एक वाक्य म्हटलं, सिंग्स इन द सोल, अशा प्रकारे. तर सिंग्स इन द सोल म्हणजे हे तर म्हणतंय की विदाउट वर्ड्स, ते बिना शब्दांच्या गाणं म्हणतं, म्हणजे की तिला आपण शब्द नाही देऊ शकत, पण तरी ते आपल्या मनात जागृत असतं, अशा प्रकारचं त्याचं म्हणणं आहे. फिगर ऑफ स्पीच, पर्सॉनिफिकेशन यूज केलं गेलंय पूर्ण पोएम मध्ये. फेवरेट लाईन्स, ह्याच्यात तुम्हाला फेवरेट लाईन्स सुद्धा लिहावे लागतात, तर ते तुम्हाला आठवण करून पाठ करून जावे लागतील. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, येट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड फ्रॉम ऑफ मी. तर या दोन वेगवेगळ्या लाईन्स आहेत ज्या मी लिहिल्या आहेत. तुम्ही जर तुम्हाला पाठ नसेल होत तर एक लाईन लिहा, नाही तर 2 लाईन तुम्ही लिहू शकताय, तर खूपच चांगली गोष्ट आहे. वाय आय लाईक द पोएम, मला ही पोएम का आवडते. तर ही पोएम, भाई तुम्ही जर कोणचं एप्रिसिएशन लिहिताय तर म्हणजे तुम्हाला ती गोष्ट आवडते म्हणून तुम्ही लिहिताय. तर पोएम का आवडते. आय लाईक द पोएम फॉर इट्स पॉझिटिव्ह मेसेज, मला ही पोएम आवडते, हिचा जो सकारात्मक जो संदेश देते ही, याच्या कारणाने आवडते. अकॉर्डिंग टू द पोएट, होप इज नॉट इझिली डिफिटेड. जे पोएटेस आहे तिच्या हिशोबे होप, आशा जी आहे तिला डिफीट नाही केलं जाऊ शकत, तिला हरवू नाही शकत आपण आसानीने. इट सस्टेन्स अस, ती आपल्याला जागृत ठेवते, ती आपल्याला नेहमी जे आहे तयार ठेवते. होप ऑल्सो एनकरेजेस अस टू मूव्ह फॉरवर्ड, आणि अशाच प्रकारे जी आशा असते आपल्याला एनकरेज करते आणि साहस देते की मूव्ह फॉरवर्ड, की आपण पुढे वाढू. दिस मेसेज आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यंग पर्सन. आणि हा जो संदेश आहे की आशा जे आहे आपल्याला पुढे पुढे वाढवते आणि नेहमी आपल्यातनं जे आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी टाकते, की जे यंग जनरेशन आहे, तुम्ही तुमच्यासारखे जे यंग मुलं मुली आहात, त्यांच्याकरता हे फार महत्वाचं आहे, आणि म्हणून ही पोएम मला आवडते. अशा प्रकारे आज आपण पाहिलं की ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम कसं लिहायचं. तर आज आपण ही जी पोएम होती, होप इज द थिंग विथ फेदर्स, खूप सुंदर पोएम होती. हिचा लास्ट आपला पार्ट झालेला आहे, ऍप्रिसिएशन वगैरे सगळं बघून झालेलं आहे. जितक्याही ग्रामर पोर्शनच्या रिलेटेड गोष्टी आहेत तुम्ही नीट बघा. पर्सॉनिफिकेशन तुम्हाला सांगितलं गेलं या पोएम मध्ये, त्याचं आणि तुम्ही बघा पोएम्स कोणत्या वाचा आणि पहा की ते कशामध्ये यूज झालेलं आहे. ऍप्रिसिएशन नीट प्रकारे वाचा आणि लर्न करा. होप फॉर द बेस्ट, ही पोएम होप वरती होती म्हणून मी तेच म्हणते, होप फॉर द बेस्ट. We will meet next time in the next session. Till then, bye. Thank you. Have a nice day.